कटाक्षाचे पाजवी अमृत ठेव शिरी हात पांडुरंगा ठेव शिरी हात पांडुरंगा पांडुरंगा सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले विसरून गेले देहभान विसरून गेले देहभान सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले सावळा विठ्ठला तुझ्या दारी आले सावळा विठ्ठला तुझ्या दारी आले तुझ्या दारी आले सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले. क्या बात आहे. आणि मला हे सांगायचे विद्या इथे की सावळे विठ्ठला तुझ्या दारी आले आणि नंदाघरी नंदनवन फुलले ही दोन गाणी दशरथ पुजारींनी संगीतबद्ध केली. सुमन कल्याणपूर त्यावेळेला सुमन हेमाडी होत्या आणि घरोघरी सुमन कल्याणपूर हा सुमन हेमाडी हा आवाज पोहोचला. आणि त्याच वेळेला नंदाजी म्हणजे त्यांचे पती जे आत्ता या जगात नाहीत तेही त्यांच्या जीवनात आले आणि नंदाघरी खऱ्या अर्थानं एका सात्विक स्वराचं नंदनवन फुललं. असो देव माझा विठू सावळा. भाऊ तुमचं दुसरं आवडतं गाणं. आणि इथेच पुजारी काका म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये भावसंगीताची जी 75 वर्षाची अप्रतिम परंपरा आहे त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा संगीतकार म्हणजे दशरथ पुजारी. कौतुक त्यांचं फार झालं की न झाला वेगळा मुद्दा आहे, पण दशरथ पुजारींनी दिलेल्या एक एक चाली आणि त्यासाठी वापरलेला सुमन कल्याणपुरांचा आवाज हा आपल्या सगळ्यांच्या अभ्यासाचा विषय ठरावा. इतकं चालींचं वैविध्य त्या थोर आणि प्रतिभावान संगीतकाराने दिलेलं आहे. त्यांना मनःपूर्वक आदरांजली देऊया. आणि मृदुला देव माझा विठू सावळा. देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा माळत्याची माझी आगळा माळत्याची माझी आगळा देव माझा विठू सावळा देव माझा विठू सावळा
काही गीतं ही मुद्दाम आम्ही घेतो आहोत. आकाशवाणी ज्यावेळेला आजच्या इतकी शब्दबंबाळ नव्हती त्या काळामध्ये ज्या गीतांचं सात्विक सौंदर्य आपल्या मनामध्ये पाझरत होतं त्या काळातली ही सुंदर गीतं आहेत. आज सुद्धा मन शांत आणि आश्वस्त करायचं असेल तर या गीतांना पर्याय नाही. म्हणून काही क्षणात ही गीतं आपल्याला ऐकवण्याचा आणि त्यामुळे आपला जो क्रम आहे विद्या तोच आपण चालू ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि म्हणून कविवर्य सुरेश भट नंतरच्या काळामध्ये गझल गायक माफ करा गझलकार या नात्यानं मराठी गीत सृष्टीला त्यांनी एक वेगळं असं परिमाण दिलं. अद्यापही सूर्याला माझा सराव नाही, अद्यापही पुरेसा हा खोल घाव नाही, येथे पिसून माझे काळीज बैसलो मी, आता भल्या भल्यांच्या हातात डाव नाही, असं म्हणणाऱ्यास कविवर्य सुरेश भटांनी आकाशवाणीसाठी अत्यंत मृदू मुलायम अशी गीतरचना केलेली आहे. त्यावेळेला ते नवीन होते. त्या काळामध्ये HMVसाठी GN जोशी म्हणजे आद्य भावगीत गायक हे तिथे ज्येष्ठ अधिकारी होते आणि त्यांनी ही सुरेश भटांची कविता दशरथ पुजारींच्या हातात दिली. तेही नव्हे हेही नव्हे आणि दोघांच्या अंकुरलेल्या अशा प्रतिभेतून एक सुंदर असं कृष्णगीत जन्माला आलं. शेवटी विटेवरी ठेला हा जो विठ्ठल आहे तो म्हणजे काय तर पूर्वाश्रमीची आपली सगळी कार्य त्या गोकुळामध्ये पार पडून नंतर पंढरपुरी येऊन वसलेलं हे परब्रह्म आहे. आणि म्हणून आपण आणखी एक अत्यंत सुंदर असं सुरेश भटांचं गीत ऐकूया. काय ग चलो उठ रे मुकुंदा. नमस्कार. मी विदर्भ सिंहाला तसा थोडा नाराजीने निरोप देते पण तुमच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. अगदी तुम्ही मारलेले त्या उडी सगट. तेव्हा अशा व्यक्तिमत्वानं ह्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहिलात धन्यवाद. मी हा कार्यक्रमाचा रथ पुढे नेते कारण मंडळींना पुढे जायचंय. धन्यवाद. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छिते की आपल्या भावसंगीताच्या प्रवासामध्ये भारतीय संगीतामध्ये आपण
स्त्री शक्तीची पूजा करतो. म्हणजे जसं नवरात्रापासून लक्ष्मी पूजनापर्यंत आपण स्त्री शक्तीची 3 रूपामध्ये पूजा करतो. महालक्ष्मी, महासरस्वती आणि दुर्गा. तुलना तंतोतंत अपेक्षित नाही, त्या दृष्टीनं बघू नका. पण भावसंगीतात सुद्धा एक सुंदर अशी त्रिवेणी आहे. भारतरत्न लता मंगेशकर, स्वर ऐश्वर्या पद्मविभूषण आशा भोसले असं म्हटलं की त्या मागोमाग नाही, त्याबरोबरच सुमन सुगंध दरवळतो. हे सुमन कल्याणपूर यांच्या सुमधुर स्वरांचं वैभव आहे आणि ते त्यांचं कर्तृत्व आहे. त्यातनं किती किती उत्तम उत्तम रचना आलेल्या आहेत. मंदार, मी तुझ्याकडे येते. आणि आपण विठुरायाचे प्रेम भांडारी असं ज्यांचं वर्णन करतो, काय माझी लिस्ट चुकली का? नाही ना? हां. तर विठुरायाचे प्रेम भांडारी असं ज्यांचं वर्णन करतो ते विठ्ठलाचे लढीवाळ भक्त म्हणजे संत नामदेव महाराज, ज्यांनी कीर्तनाची ध्वजा ही थेट गंगा सिंधूच्या कोऱ्यापर्यंत नाचवली. त्यांचा सुमनताईंनी गायलेला अत्यंत सुंदर अभंग. आणि त्याला चाल कुणाची आहे तर ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांची, ज्यांनी सुमनताईंना त्यांच्या आरंभ काळामध्ये भावगीत गायकीचं प्रशिक्षण दिलं. तर आपण पक्षिणी प्रभाती चारी असी जाय. पूर्वी आकाशवाणीवर माणसं कमी बोलायची आणि खूप गाणी लावायची ना, त्या काळातली गोष्ट आहे ती. ऐकूया आपण. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाये. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाये. पिलू वाट पाहे, पिलू वाट पाहे उपवासी. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाये. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाये. तान्हे वत्स घरी बांधिले से देवा. तान्हे वत्स घरी बांधिले से देवा. तान्हे वत्स घरी बांधिले से देवा. तयार हृदय ठावा, तयार हृदय ठावा माऊलीचा. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाये. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाये. नामा म्हणे देवा तू माझा सोयरा. नामा म्हणे देवा तू माझा सोयरा. झणी मज अव्हेरा अनाथ नाथा. झणी मज अव्हेरा अनाथ नाथा. अनाथ नाथा, अनाथ नाथा. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाये. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाये. पिलू वाट पाहे, पिलू वाट पाहे उपवासी. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाये. पक्षिणी प्रभाती चारी यासी जाये. चाल अतिशय साधी असते आणि तितकीच ती गायला अत्यंत कठीण असते. हे आव्हान त्या काळामध्ये अनेकांनी अतिशय सुंदर रीतीने पाळलं. तो काळ अतिशय वेगळा होता. आपल्या भावभावनांचं प्रदर्शन करायला माणसाला खूप शब्द लागायचे नाहीत. खांद्यावरती एखादा आश्वासक स्पर्श सुद्धा चालायचा. न बोलता सुद्धा दुसऱ्याच्या मनातलं काय ते जाणून घेण्याची एक असोशी असायची. त्या साध्या सुध्या सात्विक सुंदर काळामधली ही गीतं आहेत. संत नामदेव महाराजांचा हा अभंग काय छान आहे की ज्या वेळेला आषाढीच्या वेळेला मला असं वाटतं की तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक असतं की मुळामध्ये आपला आधी वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्म संप्रदाय हा आधी मुळात जातीभेद मानतच नाही. वारकरी धर्माच्या झेंड्याखाली सगळ्या जाती धर्माचे संत एकत्र आले आणि त्यांनी प्रपंच आणि परमार्थ या दोन्हींचा संयोग साधणारी एक सुंदर अशी वाट आपल्याला दिली. आणि या प्रत्येक संताच्या प्रत्येक शब्दातून आपल्याला ते विठ्ठलाचं सावळं परब्रह्म ज्या वेळेला अनुभवायला येतं
त्यावेळेला या विठ्ठलाशी या भक्तांचं नातं किती सुंदर आहे आणि त्यातून आयुष्य जगण्याचा मंत्र या प्रत्येक संतांनी आपल्याला कसा दिलाय ते आपल्याला समजतं. की नामदेव महाराज त्यांना एका काळामध्ये असा गर्व होता की विठ्ठल माझ्याशिवाय दुसऱ्या कुणाच्या हातचं खात नाही, पण त्यांना सर्वात्म भावाचा बोध मिळावा म्हणून याच विठ्ठलाने त्यांना अव्हेरलं. ज्या वेळेला अभंगातून झणी माझा अव्हेरा अनाथ नाथा, म्हणजे विठ्ठला तुमच्याशी इतकी जवळीक आहे की तुम्हाला नीट समजून तुमचं निर्गुण रूप जर मनात ठसवायचं असेल ना, तर या सगुण रूपावरचा तुमचा जो माझ्या मनात दडलेला मोह आहे ना, तो दूर करा. मला जरा जरा थोडंसं लाथाडून तर द्या, म्हणजे निदान तुम्हाला दुरून मला बघता येईल, असं नामदेव महाराज सांगतात. त्यावेळेला आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहवत नाही. आणि हे आपल्या संतांनी जे आपल्याला दिलेलं आहे ते आजच्या काळामध्ये, बशीर साहब आपने वही कहा कि संगीत को कोई और भाषा नहीं होती, न कोई मजहब होता है, न कुछ भी होता है. संगीत अपने में एक मजहब है, यही आप जैसे शायर हमें बताते हैं, संत नामदेव महाराज जैसे संत हमें बताते हैं. बस इस मार्ग पर हमें चलना पड़ता है. भाषा बदल जाती है समय के साथ. आणि याचबरोबर मी पुढे येते, पण तत्पूर्वी डॉक्टर सर्जेराव निमसे, माननीय कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांचं आगमन झालेलं आहे. आम्ही आपलं स्वागत करतो आहोत आणि कार्यक्रमाचा पूर्ण आनंद आपण घ्याल याबद्दल माझ्या मनात जराही शंका नाही आहे. आपण पुढे जायचं आहे. असं एक गीत ऐकवायचं आहे की ज्या गीतानं निर्मात्याला झालेलं, म्हणजे चित्रपट काढून नुकसानच व्हायचं ज्या काळात, त्या काळातली गोष्ट आहे. तर एका गीताच्या रॉयल्टीनं चक्क भरून आलं. आणि ज्या वेळेला गीत गाणार म्हणजे कोण, तर अर्थातच लता दीदी, कारण तो शतकातला सहस्त्रकातला अजरामर असा स्वर आहे, प्रश्नच नाही. किंवा कुठल्याही गीताला न्याय देणाऱ्या आशाबाई. अशा वेळेला सुमनताईंकडूनच हे गीत गाऊन घ्यायचं असं निर्माते, दिग्दर्शक राजा ठाकूर आणि संगीतकार वसंत प्रभू यांनी ठरवलं. आणि काळाच्या ओघामध्ये ते किती बरोबर होतं ह्याची साक्ष या गीतानं पटवली. पी सावळाराम यांचं गीत, वसंत प्रभू यांचं संगीत आणि अर्थातच चित्रपट पुत्र भावा ऐसा 60च्या दशकातलं. खरं सांगायचं ते 1961 सालचा चित्रपट. आणि गाणं असं काय विचारता नांदेडकर हो, जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते. आणि आमच्या सुमनताई म्हणताना जिथे सागरा आणि तिथे, काय गोड. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे